कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या रुग्णालयात कथित वैद्यकीय निष्काळजीपणाचा आणखी एक गंभीर प्रकार समोर आलाय। सिझेरियन प्रसूती दरम्यान चुकीच्या पद्धतीने टाके घातल्यामुळे महिलेच्या पोटात संसर्ग झाल्याचा आरोप तिच्या नातेवाईकांनी केलाय। या प्रकरणामुळे केडीएमसीच्या आरोग्य व्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय। कल्याण पूर्वेतील कोळशवाडी परिसरात राहणाऱ्या धनश्री साणप यांना प्रसूतीसाठी प्रथम शक्तिधाम रुग्णालयात दाखल करण्यात आलं। त्यानंतर त्यांना केडीएमसीच्या टिटवाळा रुग्णालयात हलवण्यात आलं। तिथे 24 जून रोजी सिझेरियन त्यांनी मुलीला जन्म दिला। मात्र शस्त्रक्रियेनंतर घरी गेल्यानंतर त्यांच्या पोटात वेदना होऊ लागल्या। संसर्ग झाल्याने त्यांना पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं। सिझेरियन दरम्यान चुकीच्या पद्धतीने टाके घातल्यामुळे हा संसर्ग झाल्याचा आरोप कुटुंबियांनी केला असून संबंधित डॉक्टरांवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे। दरम्यान शक्तिधाम रुग्णालयातील डॉक्टरांनी आरोपांवर प्रतिक्रिया देताना संसर्ग होण्यामागे 2 शक्यता असल्याचं सांगितले। घरी योग्य काळजी न घेतल्यामुळे किंवा शस्त्रक्रियेदरम्यान काही त्रुटी असल्यामुळे संसर्ग होऊ शकतो, असं त्यांनी स्पष्टीकरण दिले। नेमकं कारण चौकशीनंतरच समोर येईल असं सांगत त्यांनी कॅमेऱ्यासमोर बोलण्यास नकार दिलाय। आता या गंभीर आरोपांवर केडीएमसी प्रशासन आणि आयुक्त काय भूमिका घेतात, तसेच चौकशीत काय निष्पन्न होते याकडे सर्वांचे लक्ष लागले। माझं नाव गणेश भुगे। आज माझ्या भाचीला कल्याण डोंबिवली महानगरपालिका आपल्या शक्तिधाममध्ये इथे ऍडमिट केलं होतं। माझ्या भाचीला सीझर म्हणजे डिलिव्हरीसाठी। तर इथे लोकांनी इमर्जन्सी म्हणून टिटवाळ्याला पाठवलं। टिटवाळा आपला केडीएमसी हॉस्पिटलच आहे, तर त्यांनी तिकडे पाठवलं। तर तिकडे त्यांची डिलिव्हरी केली, मुलगी झाली माझ्या भाचीला। तर त्यानंतर त्यांनी सीझर केल्यानंतर त्यांनी आपल्या ऑपरेशन करायचं होतं। ऑपरेशन केलं त्यानंतर आम्ही सीझर ते टाके आहे ना, त्यांनी टाके टाकले। ते टाके एकदम गोदडी शिवतो ना आपण, तसे टाके टाकले आणि ते टाके आज माझे पिकलेत भाचीचे। आज भाची एकदम कळवळते आणि ते टाके पूर्ण पिकलेले आहेत। आता आम्ही यांना परत कल्याणच्या हॉस्पिटलला शक्तिधाममध्ये घेऊन आलोय, तर ते शक्तिधामचे डॉक्टर बोलतात की त्या लोकांनी खूप चुकीच्या पद्धतीने टाके टाकलेत। आज माझ्या भाचीबरोबर झालंय, उद्या दुसऱ्या कोणाबरोबर नका असं व्हायला। आज ती किती कळवळते, पोटामध्ये एवढा पू झालाय तिच्या, त्याचा जिम्मेदारी कोण आहे? उद्या माझ्या भाचीला काय झालं तर त्याचा जिम्मेदारी कोण आहे ते सांगा मला। याच्यावर कारवाई झालीच पाहिजे। आमची सगळ्यांची मागणी आहे, कारवाई झाली पाहिजे। मुलीची आई बोलते मी। तर माझ्या मुलीला इथे कल्याणला केडीएमसी हॉस्पिटलला आणलं होतं मी, पण 4 दिवस या लोकांनी ठेवून आम्हाला इमर्जन्सी टिटवाळ्याला पाठवलं। तर त्या टिटवाळ्यावाल्यांनी तिचं सिजर केलं, तर ते टाके चुकीचे घातले। तर आता हिचं पॉयझन झालं। आता आम्ही काय करायचं सांगा? आमच्या मुलीला उद्या काय कमी जास्त झालं तर आम्ही काय कुठे द्यायचं, काय करायचं? याचं कोण काय करणार? याचं तुम्ही सांगा तर आम्हाला। आम्ही काय करायचं याचे? डॉक्टर म्हणतात की सीझर मध्ये पू झालेला आहे, टाके चुकीच्या पद्धतीने घातलेले आहेत त्या लोकांनी।